in the consistency of equations. What is meant by consistency? Equations are said to be consistent if they have common solution. त्यांना जर कॉमन सोल्युशन असेल तर त्यांना कन्सिस्टंट आहेत असं आपण म्हणू शकतो. इक्वेशन्स आर सेड टू बी कन्सिस्टंट इफ दे हॅव कॉमन सोल्युशन. म्हणजे यामध्ये समजा हे 3 इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत. सॉल्व करण्यासाठी आपल्याला कोणतेही 2 चालणार आहेत कारण व्हेरिएबल 2च आहेत, एक्स आणि वाय. मग आपण यातले कोणतेही 2 इक्वेशन सॉल्व केले आणि त्याच सोल्युशननी जर तिसरंही इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल तर याचा अर्थ हे इक्वेशन कन्सिस्टंट आहेत. इक्वेशन्स आर सेड टू बी कन्सिस्टंट. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जनरल रिझल्ट जर आपण त्याचा विचारात घेतला, कन्सिडर द इक्वेशन्स a1x plus b1y plus c1 equal to 0, a2x plus b2y plus c2 equal to 0, and a3x plus b3y प्लस C3 इक्वल टू 0. हे 3 इक्वेशन्स आहेत सपोज यामध्ये. आणि या प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये फरक काय, यात फक्त एक कॉन्स्टंट जे ते आपण लेफ्ट साईडला घेतलेत, कॉन्स्टंट लेफ्ट साईडला घेतलेत म्हणून राईट साईड 0 झालेत. ओके. मग आता इथे 3 इक्वेशन्स आहेत. a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0, a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू 0, a3x प्लस b3y प्लस c3 इक्वल टू 0. These 3 equations are said to be consistent. हे 3 इक्वेशन कन्सिस्टंट आहेत असं आपण कधी म्हणणार, जर या 3ही इक्वेशन्सला कॉमन सोल्युशन असेल तर. या 3ही इक्वेशन्सला कॉमन सोल्युशन असेल तर म्हणजे काय, कोणत्याही 2 इक्वेशनच्या सोल्युशननी तिसरं इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल तर हे इक्वेशन कन्सिस्टंट आहेत असं आपण म्हणू शकतो. मग हे चेक कसं करायचं इक्वेशन कन्सिस्टंट आहेत की नाही, त्याची एक मेथड म्हणजे 2 इक्वेशन सॉल्व करायचे. 2 इक्वेशन सॉल्व करायचे, त्यांचं सोल्युशन फाइंड करायचं, त्या सोल्युशनला तिसऱ्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायचं आणि जर तिसरं इक्वेशन सॅटिस्फाय झालं तर याचा अर्थ हे 3 इक्वेशन कन्सिस्टंट आहेत. आणि जर सॅटिस्फाय नाही झालं तर याचा अर्थ इक्वेशन्स इनकन्सिस्टंट आहेत, म्हणजे कन्सिस्टंट नाहीत. ओके. ही झाली एक मेथड बाय डेफिनेशन, बाय रूल. दुसरी एक मेथड आहे कन्सिस्टन्सी चेक करण्याची. ती मेथड काय, these equations are said to be consistent. These equations are said to be consistent if कंडिशन काय, तर या 3ही इक्वेशन पासून एक डिटर्मिनंट तयार करायचा थर्ड ऑर्डरचा.
आता क्रॅमर्स रूल मधला थर्ड ऑर्डरचा वेगळा, त्याच्यामध्ये आपण फक्त कोइफिशियंट घेत असतो. आता इथे कोइफिशियंट पण घ्यायचेत आणि कॉन्स्टंट पण घ्यायचा आहे. कोइफिशियंट पण घ्यायचेत आणि कॉन्स्टंट पण घ्यायचा आहे. म्हणजे डिटर्मिनंट काय तयार होईल, A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3. A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3. कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट या सगळ्यांपासून एक डिटर्मिनंट तयार होतो हा. या डिटर्मिनंटला सॉल्व करून त्याची व्हॅल्यू जर 0 आली तर आपण म्हणू शकतो इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. These equations are said to be consistent if the value of this determinant is 0. जर या डिटर्मिनंटची किंमत 0 असेल तर आपण हे 3 इक्वेशन कन्सिस्टंट आहेत असं म्हणू शकतो. पण जर या डिटर्मिनंटची किंमत 0 नाही आली, 0 सोडून काही येऊ द्या, पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, व्हॉटएव्हर काही असेल, जर 0 नाही आली, otherwise they are inconsistent. म्हणजे जर या 3 इक्वेशन पासून तयार होणारा हा डिटर्मिनंट, आता मेन थिंग लक्षात घ्या की हे कॉन्स्टंट इकडे लेफ्ट साइडला दिलेले आहेत, ते राईट साइडला असले तरी चालणार आहेत आणि लेफ्ट साइडला असले तरी चालणार आहेत, पण सगळेजण एकाच बाजूला पाहिजेत ही काळजी घ्यायची. एकतर सगळेच राईट साइडला पाहिजेत चालेल, किंवा सगळेच लेफ्ट साइडला पाहिजेत तेही चालेल, पण हा राईट साइडला आहे, हा लेफ्ट साइडला आहे, हा राईट साइडला आहे आणि मग आपण तसेच लिहिलेत ते चालणार नाही, त्यांना व्हॅल्यूज चुकू शकतात. आणि त्यामुळे काळजी घ्यायची आहे स्टँडर्ड फॉर्म कसा आहे तो. एकतर तिन्ही कॉन्स्टंट एक वेळ राईट साइडला असले तर ते चालणार आहे, किंवा तिन्ही लेफ्ट साइडला असले तर तेही चालणार आहे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय होतंय की इक्वेशन सोडवत बसण्याची गरज नाही, डायरेक्ट आपण एकच डिटर्मिनंट सॉल्व करायचा आणि त्यावरून सांगू शकतो की इक्वेशन कन्सिस्टंट आहेत किंवा नाही ते. ओके, म्हणजे आता हे जे एक्झाम्पल आपण पाहिलं होतं, ज्यामध्ये हे 3 इक्वेशनची कन्सिस्टन्सी चेक केली आपण. ही कशी चेक केली, यातले 2 इक्वेशन सॉल्व केले आधी क्रॅमर्स रूलनी, बरोबर आहे. 2 इक्वेशनसाठी डिटर्मिनंट डी तयार केला, dx तयार केला, dy तयार केला. क्रॅमर्स रूलनी x आणि y च्या किमती काढल्या, x = 2 आला, y = -1 आला. मिळालेल्या या x आणि y च्या व्हॅल्यू आपण तिसऱ्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्या, ते सॅटिस्फाय पण झालं, त्यावरून आपण लिहिलं की हे इक्वेशन कन्सिस्टंट आहेत. आता जर आपल्याला एवढंच विचारलेलं असलं की इक्वेशन कन्सिस्टंट आहेत की नाही ते चेक करा, तर त्याच्यासाठी एवढं सगळं करण्यापेक्षा आपण डायरेक्ट यांचा डिटर्मिनंट तयार करू शकतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तेच एक्झाम्पल आपण चेक करू. इक्वेशन्स काय दिलेले आहेत आपल्याला, 3x - 2y = 8,
5x प्लस 3y इक्वल टू 7 आणि 4x मायनस 3y इक्वल टू 11. हे 3 इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत आणि हे इक्वेशन कन्सिस्टंट आहेत की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. ओके, एका पद्धतीने आपण चेक केलाय. 2 इक्वेशन सोडवले, सोल्युशन फाइंड केलं, ते सोल्युशन तिसऱ्या इक्वेशनमध्ये टाकलं, ते सॅटिस्फाय झाला, म्हणून इक्वेशन कन्सिस्टंट आहेत. आता आपण कंडिशन फॉर कन्सिस्टन्सी वापरून, म्हणजे आत्ताची डिटर्मिनंटची कंडिशन वापरून हे सॉल्व्ह करू. सो दीज आर गिव्हन इक्वेशन. सपोज याच्यावरून डायरेक्ट तयार करायचा डिटर्मिनंट, त्याला आपण डेल्टा असं नाव देऊ. आता हा तयार करत असताना महत्वाचं आहे ते हे कॉन्स्टंट्स एक तर तिघही राईट साईडला पाहिजेत किंवा तिघही लेफ्ट साईडला पाहिजेत. एक इकडे एक तिकडे असं नाही चालणार. आता तिन्ही राईट साईडला आहे तसेच राहू द्या. काय होईल डिटर्मिनंट? 3 - 2 8 5 3 7 आणि 4 - 3 11. आता या कॉन्स्टंटच्या जागेचा फरक पडतो मात्र स्टँडर्ड फॉर्मसाठी ते ॲक्च्युअली लेफ्ट साईडला असणं गरजेचं आहे. तो फरक कधी पडतो आणि कधी नाही पडत. समजा आपल्याला एका क्वेश्चनच्या टाईपमध्ये असं दिलेलं आहे की इक्वेशन कन्सिस्टंट आहेत आणि त्याच्यावरून एखाद्या कुठल्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. अशा वेळी मिस्टेक होतेच. त्यामुळे हे स्टँडर्ड फॉर्म लक्षात घ्या. ॲक्च्युअली बाय डिफॉल्ट हे लेफ्ट साईडला असणं गरजेचं आहे. आता जर कन्सिस्टन्सी चेक करायची असेल, 0साठी काय +0 असलं काय -0 असला काय फरक पडणार नाही आहे, पण इतर टाईपच्या क्वेश्चनसाठी तो फरक पडणार. म्हणून सवयच ठेवायची स्टँडर्ड फॉर्मसाठी की हे कॉन्स्टंट लेफ्ट साईडला असू द्यायचे. समजा आपण ते लेफ्ट साईडला घेतले तर काय होईल? 3x - 2y - 8 इक्वल टू 0. 5x + 3y - 7 इक्वल टू 0. आणि 4x - 3y - 11 इक्वल टू 0. ओके, आता यामध्ये फरक काय पडला? हे सगळे मायनस झाले, साईन चेंज झाले आणि फायनल आन्सरमध्ये पण साईन चेंज होतं. आता या प्रॉब्लेममध्ये अडचण आली नसती तसंच ठेवले असतं तरी पण, कारण 0 येणारच आहे, कन्सिस्टंट आहेत आपल्याला माहीत आहे. पण जर 0 येत नसेल किंवा आणखी वेगळ्या टाईपच्या क्वेश्चन्समध्ये मिस्टेक होते. त्यामुळे स्टँडर्ड फॉर्म लक्षात ठेवायचा, हे या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यायची, सवयच ठेवायची. आता हा डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करूया आपण. इव्हॅल्युएट नेहमीच्या पद्धतीनं काय होईल? 3 इंटू ब्रॅकेट, रो कॉलम स्किप, हा प्रोडक्ट मायनस हा प्रोडक्ट, काय येईल? -33 -21. बरोबर. त्यानंतर सेकंड एलिमेंटचं साइन चेंज, +2 इंटू याचा रो कॉलम स्किप, -55 +28 आणि -8 इंटू ब्रॅकेट, रो कॉलम स्किप,
-15 -12 बरोबर, इक्वल टू 3 तसाच ठेवला बाहेर, यांचं ॲडिशन -33 -21 काय येत आहे -54 +2 इंटू ब्रॅकेट काय येईल -27 आणि -8 इंटू ब्रॅकेट -27 इक्वल टू पुढे -162 यांचं मल्टिप्लिकेशन -162 यांचं मल्टिप्लिकेशन -54 आणि यांचं मल्टिप्लिकेशन आता स्किल्ड पर्सन्स काय करणार, हे मल्टिप्लिकेशन असे मोठे कॅल्क्युलेशन नाही करत बसणार, त्यांचं ऑब्झर्वेशन असतं. इथे 27 दिसतोय -27, इथे पण -27 दिसतोय आणि इथे -54 दिसतोय. 54ला 27नी भाग जातो, 27च्या डबल म्हणजे 54 बरोबर आहे. -27 कॉमन घेणार ते याच्यातून, त्रास नाही करून घ्यायचा जीवाला फार. कॅल्क्युलेशन कुठे सोपं होत आहे, मग उपयोग काय आहे. -54 त्यातून -27 कॉमन घेतले, शिल्लक काय राहिला +2 आणि 2 मल्टिप्लाइड बाय 3 2 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजे किती 6. सोपं झालं कॅल्क्युलेशन. हा -27 तसाच कॉमन घेतला, चिन्ह सगळं बाहेर घेतला आपण त्याला, म्हणजे पुढे राहिला +2 बरोबर. आणि हा -27 पण बाहेर घेतलेला आहे आपण, -8 बरोबर. बघा किती कॅल्क्युलेशन वाचलंय. तर हे -27 तसाच मल्टिप्लाइड बाय 6 + 2 8 - 8 आणि -27 इंटू 0 म्हणजे काय आलं 0. And therefore given equations are consistent. आणि जर या डिटरमिनंटची किंमत 0 नाही आली, काही होऊ द्या 0 सोडून, इक्वेशन्स इनकन्सिस्टंट. कळलं. कन्सिस्टन्सी म्हणजे काय, कन्सिस्टन्सी कशी चेक करायची, कन्सिस्टन्सीची कंडिशन काय. आता ही मेथड कधी वापरता येते, जेव्हा आपल्याला फक्त कन्सिस्टन्सीबद्दल विचारलं आहे तेव्हा. जर आपल्याला क्वेश्चनमध्ये, आता क्वेश्चनचे टाईप आपण पाहणार आहेत, क्वेश्चनमध्ये असं विचारलं की इक्वेशन कन्सिस्टंट आहेत की नाही ते चेक करा आणि त्यांचं कॉमन सोल्युशन पण काढा, कॉमन सोल्युशन पण काढा असं जर म्हटले तर मात्र ह्या मेथडपेक्षा
इक्वेशन सोडवलेलंच कन्व्हिनियंट आहे, कारण सोल्युशन विचारलं आहे तर सोल्युशन काढावं लागेल, जे आपण या मेथडमध्ये क्रॅमर्स रूलनी सॉल्व करू शकतो. ओके, सो राईट डाऊन देन. फर्स्ट ऑफ ऑल हेडिंग अगोदर हा थेरॉटिकल पार्ट लिहून घेऊ आपण याचा. हेडिंग टाका कन्सिस्टन्सी ऑफ इक्वेशन्स. consistency of equations. त्यामध्ये लिहा consider the equations a1x plus b1y plus c1 equal to 0, a1x plus b1y plus c1 equal to 0, a2x plus b2y plus c2 equal to 0, a2x plus b2y plus c2 equal to 0, a3x plus b3y plus c3 equal to 0. a3x plus b3y plus c3 equal to 0. त्यानंतर लिहा these equations are said to be consistent if they have the common solution. They have the common solution. Full stop. झाले कंप्लीट. इफ दे हॅव द कॉमन सोल्युशन. फुल स्टॉप. त्यानंतर लिहा कंडिशन फॉर कन्सिस्टन्सी. कंडिशन फॉर consistency. Condition for consistency.
त्यानंतर लिहा these equations are said to be consistent. These equations are said to be consistent if हे सगळं लिहा if determinant equal to 0, otherwise they are inconsistent. Completed? Yes? Yes, sir. Yes, sir. क्या एग्जाम्पल? check whether the following equations are consistent or not. Consistent or not. क्या मग हे एक एक्झाम्पल लिहून घ्या. इक्वेशन्स या स्वरूपात दिलेत, त्यांना रिराईट केलं आपण या स्वरूपात आणि मग डिटर्मिनंट तयार केला. हे त्याचं सोल्युशन, हे आन्सर. टेक डाउन एक्झाम्पल्स. क्वेश्चन तसाच आहे. एक्झामाइन और व्हेरीफाय द कंसिस्टन्सी ऑफ इक्वेशंस.
नंबर 1, 2x minus y plus 3 equal to 0. 3x plus y minus 2 equal to 0. 11x plus 2y minus 3 equal to 0. Start solving. कन्सिस्टन्सी चेक करायची आहे. तिन्ही इक्वेशनचा एकच डिटर्मिनंट तयार करायचा. डिटर्मिनंट 0 येतोय की नाही ते चेक करायचं. 0 आला तर कन्सिस्टंट, 0 नाही आला तर इनकन्सिस्टंट. तीन एक्झाम्पल्स आहेत ज्याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे, इक्वेशन कन्सिस्टंट आहेत किंवा नाही. Now first one, काय येत फर्स्ट? कन्सिस्टंट येत आहे म्हणजे याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते आहे. हो सर. ओके. Yes, sir. कन्सिस्टंट किती जणांचा आलाय कन्सिस्टंट? कोणाचं इनकन्सिस्टंट आलंय का बघा. आता याच्यात महत्त्वाचं आहे फक्त डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करता येणे थर्ड ऑर्डरचा. ओके, कन्सिस्टंट आलाय. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0. नंबर 2, इनकन्सिस्टंट. इनकन्सिस्टंट. ओके. नंबर 2, इनकन्सिस्टंट. पहिल्याचा आन्सर कन्सिस्टंट. इनकन्सिस्टंट आला म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 नाही आली. Yes, sir. 0 नाही आली म्हणजे व्हॅल्यू काय आली मग? 10 आली सर.
10. 10. ओके. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येत नाही, म्हणजेच इक्वेशन्स इनकन्सिस्टंट आहेत. ओके. आणि नंबर 3 कन्सिस्टंट. कन्सिस्टंट आला म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली आहे. ओके. कन्सिस्टंट आहे म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घ्या एक. Find the value of k. Find the value of k if the following equations are मोबाईल मोकळा का? consistent. अभ्यासाला पाहिजे मला ते सायन्स क्लासची ड्रॉइंग काढतोय मी. Following equations are consistent. Following equations are consistent. नंबर 1 इक्वेशन दिलेले आहेत. 2x plus 3y minus 2 equal to 0. 2x plus 4y minus k equal to 0. आणि x minus 2y plus 3k equal to 0. आता यामध्ये काय केलेलं आहे, इक्वेशनची कन्सिस्टन्सी नाही चेक करायची आहे. इक्वेशन कन्सिस्टंट आहेत असंच आपल्याला सांगितलं आहे. इक्वेशन कन्सिस्टंट आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. त्यावरून कॉन्स्टंट के फाइंड करायचा आहे. आपण काय करणार यामध्ये, these equations are consistent. हे इक्वेशन कन्सिस्टंट आहेत. मग जर हे इक्वेशन कन्सिस्टंट आहेत तर यांच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, 0. मग डिटर्मिनंट काय तयार होईल, 2 3 minus 2. कॉन्स्टंट ऑलरेडी सगळे लेफ्ट साईडला आहेत. आता अशा एक्झाम्पलमध्ये मात्र कॉन्स्टंट लेफ्ट साईडलाच पाहिजेत. ते जरी राईट साईडला दिलेले असले तरी लेफ्ट साईडला घ्या. ओके. त्यानंतर सेकंड रो येईल 2 4 minus 1 minus k, 2 4 minus k. आणि थर्ड रो 1 minus 2 3k. आणि या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आहे. रिप्रेझेंटेशन लक्षात घ्या कसं आहे ते. प्रिव्हियसमध्ये आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करत होतो, त्यामुळे डिटर्मिनंट इक्वल टू आपण लिहित होतो, तो सॉल्व करत होतो. इथे इक्वेशन कन्सिस्टंट आहे ते ऑलरेडी सांगितलं आहे, म्हणजेच या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण 0 डायरेक्ट घेऊ शकतो.
आता हे सॉल्व करून के फाइंड करायचं आहे. काय होईल मग? देअरफॉर डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करायचा आहे. फर्स्ट एलिमेंट 2 ॲज इट इज इन ब्रॅकेट, रो कॉलम स्किप 4 into 3k 12k, दोघांचं साइन सेम आहे -2k. ओके. सेकंड एलिमेंटचं साइन चेंज -3 into रो कॉलम स्किप 2 into 3k म्हणजे 6k आणि यांचं साइन अपोजिट आहे 1 into k plus k. आणि लास्ट एलिमेंट -2 ॲज इट इज, त्याचा रो कॉलम स्किप करा. रो कॉलम जर स्किप केला 2 into -2 -4 -4 आणि इक्वल टू 0 आहेच. देअरफॉर 12k - 2k 10k, याला पण k आहे, याला पण k आहे, म्हणून सबट्रॅक्शन करू शकतो आपण. नसेल तर ॲज इट इज तशीच ठेवावी लागते. समजा या ठिकाणी k असता आणि इथं k नसता तर 12k - 2 तो तसाच ठेवावा लागला असता. पण 12k - 2k 10k आणि 10k into 2 20k मायनस पुढे 6k plus k 7k, 6k plus k 7k, 7 into 3 21k. ओके. त्यानंतर -4 -4 -8 आणि -8 into -2 plus 16 equal to 0. Therefore, next step 20k minus 21k, 20k minus 21k minus k plus 16 equal to 0. मायनस के पलीकडे गेला तर प्लस होईल, म्हणजे 16 इक्वल टू के, म्हणजेच के इक्वल टू 16. ओके. इक्वेशन्स आर कन्सिस्टंट, त्यावरून के ची व्हॅल्यू आपण फाइंड केली. Complete this. Okay. सॉल्व करता येईल मग आणखी एक असा. हो सर. देऊ एक सॉल्व करायला. यस. Solve this. Kx plus 3y plus 1 equal to 0. X plus 2y plus 1 equal to 0.
एक्स प्लस वाय इक्वल टू 0. हे इक्वेशन कन्सिस्टंट आहेत. यावरून के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. फाइंड इट. डिटर्मिनंट काय होणार याचा? K31 121 110 and this is equal to 0. डिटर्मिनंट चेक करा एकदा. एक्सचा कोइफिशियंट k, वायचा कोइफिशियंट 3, कॉन्स्टंट 1. आणि हा जर सॉल्व केला तर k मल्टिप्लाइड बाय 2 into 0 minus 1 0 minus 1 minus 3 in bracket 0 minus 1 आणि प्लस 1 in bracket 1 minus 2 equal to 0. k इंटू 0 minus 1 म्हणजे minus 1, तो होईल minus k. minus 3 इंटू minus 1 plus 3 आणि 1 minus 2 म्हणजे minus 1 equal to 0. 3 minus 1 आला 2, k राईट साईडला म्हणजे k इक्वल टू 2. ओके, सिंपल आहे. Yes. ओके.